कुंभ राशी 3 ऑगस्ट या दिवसात मनाला हेलावून टाकणाऱ्या घटना घडणार आहेत. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींचे लोक हे बुद्धिमान, बोलके आणि सतत विचारांच्या प्रवाहात असतात. पण यावेळी शब्द थांबतील आणि मनाचा हळवा खरा चेहरा, खरा आवाज ऐकू येईल. 3 ऑगस्ट रोजी अशी काही घटना घडेल जी तुमच्या मेंदूपेक्षा जास्त मनाशी लागेल आणि कदाचित आयुष्याचं नवं पानही उघडेल. 3 ऑगस्ट अपूर्ण स्वप्नांचा पुनरागमन आणि एक आत्मिक जागृती. या दिवशी तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं तुमच्या आयुष्यात परत यायला निघणार आहे. जसे की एक विसरलेलं स्वप्न, एक सोडलेलं ध्येय किंवा एक जुनी आवड. काही कुंभ राशींसाठी हा दिवस धैर्याचा असेल. ब्रह्मांड तुम्हाला एक संधी देत आहे. ती स्वीकारण्याचे धाडस तुमच्यात आहे का? एखादी छोटीशी घटना, जसे की एखाद्याचं बोलणं, एखाद्या मुलाचं निरागस हसणं किंवा देवळात वाजलेली घंटा, तुमचं अंतर्मन हेलावून टाकेल. तुमचं मन म्हणेल आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची. या दिवशी तुम्हाला जीवनाची नवी दिशा सुचेल. काहींसाठी ते आध्यात्मिक असेल, काहींसाठी करिअर, नातं किंवा स्वतःचं अस्तित्व ओळखण्याची वाट असेल. विशेष अर्थ, हे 3ही दिवस म्हणजे ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहेत. भूतकाळातून, वर्तमानातून आणि भविष्याच्या दरवाजातून तुम्ही फक्त थोडं शांत राहायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे, कारण उत्तर तुमच्या मनात आत आहे. विशेष काळजी. या दिवसात मन आणि निर्णय यांचे नाजूक संतुलन आवश्यक आहे. या काळात जरी भावनांचा पूर्वाहात असेल तरी तुम्ही एक तटस्थ निरीक्षण राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण भावनांवर आधारित तातडीचे निर्णय घेण्यापासून सावध राहा. तुमचं मन खूप काही बोलत असेल, पण ते क्षणिक वेदना किंवा गोड आठवणीमुळे भ्रमित होऊ शकते. एखादे नाते तोडणे, अचानक कोणाला ब्लॉक करणे किंवा पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडणे हे निर्णय स्थायी असतील, पण भावना तात्पुरत्या. त्यामुळे पावले मागे घ्या. स्वतःला 24 तास विचारासाठी वेळ द्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या. जुन्या जखमा कुरतडता येऊ शकतात, पण त्यात अडकून पडू नका. जुने संवाद, जुने फोटो, जुन्या जागा किंवा गाणं हे सगळं तुमच्यात एक अस्वस्थता निर्माण करू शकते. काही लोकांना वाटेल की अजूनही तो मनात बोलत आहे, पण हे फक्त आठवणींचा खोल साचलेलं पाणी आहे. खरं प्रेम नव्हे. तुम्ही या भावना नाकारू नका, पण त्यात अडकूही नका. बाहेरील लोकांच्या बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. काही जण तुमच्या भावनांची चेष्टा करू शकतात, काही त्या मतांनी तुमचं मन डळमळीत करू शकतात. या काळात कोणाच्या तरी टीकेला किंवा प्रशंसेला फार महत्त्व देऊ नका. तुमचं सत्य फक्त तुम्हाला ठाऊक आहे. एकांताची गरज ओळखा आणि स्वतःला थोडा वेळ द्या. सतत गर्दीत राहिला, फोनवर वेळ घालवाल किंवा दुसऱ्यांसाठी विचार करत राहिला तर अंतर्मनाचा आवाज ऐकू येत नाही. दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे एकांतात स्वतःबरोबर वेळ घालवा, जिथे ना मोबाईल असेल ना दुसरी लोक असतील. हेच क्षण तुमचे आंतरिक पुनर्जन्म घडवू शकते. प्रत्येक भावनांना दिशा द्या. विस्फोट होणार नाही याची खबरदारी घ्या. भावना अडकून त्यांना अंधारात घुसू देऊ नका. हे त्याहून धोकादायक आहे. जर राग आला असेल तर लिहा. जर दुःख वाटत असेल तर मनमोकळे बोला. जर कधी गोंधळत असाल तर चालत राहा. भावनांना वाहण्याची जागा द्या, पण त्यांना तुम्हाला वाहू देऊ नका. 3 ऑगस्ट या दिवशी एका भावनिक दरवाजापाशी उभ्या. हा दरवाजा उघडताना सावधानतेने पावले टाका, कारण याच भावनामध्ये तुमचं भविष्य चढलं आहे. जरा शांत मन ठेवा आणि आत्मा एक होऊ द्या. सकाळी 11 वाजता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. एखाद्या वृद्ध व्यक्तीला फळं किंवा पाणी दान करा. ही कृती तुमचं मन स्वच्छ करेल. या 3 दिवसात एकदा तरी स्वतःशी शांतपणे 15 मिनिटे संवाद करा. मनातील खरं सत्य होऊन गेलं. या 3 दिवसात एक अदृश्य परिवर्तन सुरू होणार आहे. 3 ऑगस्ट ही केवळ दिवस नसून ते तुमच्या आत्म्याची एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. या काळात तुम्हाला तुमच्या हृदयाचा गूढ खोलांमधून एक आवाज ऐकू येईल, जो कदाचित तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका स्पष्ट असेल. या दिवसात घडणाऱ्या घटना छोट्या वाटतील, पण त्यांचा प्रभाव खोलवर जाईल. काही वेळा अश्रू टाळले जातील, काही वेळा गूढ हसू येईल, तर काही वेळा पूर्ण शांततेत अंतर्मनात वादळ उठतील. हे सगळं भविष्यातील एक मोठ्या सकारात्मक बदलांची नांदी असेल.
तुमचे मन, तुमचं अंतःकरण आणि तुमचं आत्मिक अस्तित्व या काळात पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जे दुखावलं गेलं, जे हरवलं, त्यावरून तुम्ही परत उभा राहण्यासाठी हे दिवस ब्रह्मांडाकडून खास निवडले गेले आहे. या दिवसाचा खरा अर्थ, जे गेले त्यांना परत गमवायचं नाही, पण जे उरलं आहे त्यातून काहीतरी नवीन घडवायचं आहे. हे दिवस तुम्हाला हे शिकवतील की भावना कमकुवत नाही, तर अंतर्गत शक्तीचा एक खरा स्तोत्र आहे. आणि कदाचित याच काळात तुम्हाला स्वतःचं खरं कुटुंब, एक बुद्धिमान, भावनाशी आणि अंतर्मुख कुंभ राशींचे व्यक्तिमत्व स्पष्टपणे दिसेल. एक शेवटचं ब्रह्मवाक्य. कधीकधी आयुष्याला नव्या वळणासाठी मोठ्या निर्णयाची गरज नसते, फक्त मनाला ऐकण्याची हिंमत लागते. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.